ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पक्ष कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। नगरसेवक सुहास देसाई यांनी अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली, तर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले अजितदादा आज आपल्यात नसल्याची खंत व्यक्त करत प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणी सोडवणारा हक्काचा नेता गमावल्याचं सांगितले। यावेळी शिवसेना नेते आनंद परांजपे यांनीही अजित पवार यांना आदरांजली वाहिली। त्यांच्या वक्तव्यात ते भावुक झाले आणि अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे कठीण असल्याचं सांगितले। वेळेचं काटेकोर पालन हा त्यांचा विशेष गुण होता, मात्र यावेळीच त्यांची वेळ चुकली अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले। हे आमचं कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे। आजचा दिवस हा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा वाढदिवस आहे। त्या दिवशी आम्हाला त्यांना आमचा जयंतीचा उत्सव आम्हाला करायला लागतोय, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। एकच सांगेन, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये किंवा उभ्या भारतामध्ये परत होणे नाही, हा एकदाच झाला। पण दादांच्या अनेक आठवणी आमच्या हृदयात कार्यकर्ता म्हणून आमच्या हृदयात साठलेल्या आहेत, त्या कधीच विसर पडणार नाही। दादा हे दादा राहतील। दादांना मला नाही वाटत ज्यांनी दादांबरोबर काम केलंय किंवा ज्यांनी दादांबरोबर संवाद साधलाय किंवा दादांबरोबर सहवास आलेला आहे, तो दादांना कधीच आयुष्यात विसरू शकत नाही। पुढचं कार्य कसं सुरू आहे? वाटचाल सुरू आहे, कशा प्रकारे सुरू आहे? पक्षाची वाट म्हणजे आमच्या आदरणीय नेत्या सुनेत्राताई दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचप्रमाणे काम करतायत, कार्यकर्त्यांची संवाद साधतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत आणि पक्ष मोठा करण्याच्या दृष्टीने आमचे पार्थ दादा असतील, आमचे जय दादा असतील, हेही स्वतः फिरतायत आणि दादांबरोबर दादांचे संवाद आहे। आपले ठाण्याचे जे अध्यक्ष आहेत नजीब मुल्ला आहेत, की हे दादांच्या सहवासात जास्त वेळ राहिलेले आहेत, तर त्यांच्या याच्याखाली आम्ही कामं करतोय। दादांच्या अपघाताचा आजपर्यंत चौकशीचा पूर्ण अहवाल देखील आलेला नाहीये, त्याकडे कसं बघताय? आता कसं आहे ना, की उभ्या महाराष्ट्राने बघितलंय की तो अपघातच आहे, पण त्याविषयी तुम्ही माझ्याशी म्हणजे ते आता उच्चस्तरीय आपले मुख्यमंत्री असतील किंवा उच्चस्तरीय सगळ्यांनी सांगितलेलं आहे, सुनेत्राताईंनी सांगितलेलं आहे, जयदादांनी जयदादांनी सांगितलेलं आहे, आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की तो अपघातच आहे। आता उच्चस्तरीय त्याची चौकशी चालू आहे, त्या चौकशीतनं निष्पन्न होईल काय ते। जयंतीनिमित्त काय कार्यक्रम? अनेक कार्यक्रम आहेत। आज माझ्या प्रभागात सकाळी मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला। वृक्षांची आणि दादांची एक वेगळं नातं होतं। आत्ताच महापालिकेत जाऊन आलो। महापालिकेत आज दादांची जयंती केली। परत जयंती म्हणायला मला जड जाते, पण जयंती आम्ही करून आलो। महापौर होते, उपमहापौर होते, आदरणीय सभागृह नेते होते, सगळेच गट नेते होते। आम्ही दादांच्या प्रतिमेला पुष्पहार व्हायला आता इथे आलोय। इथे आम्ही जाणारे, त्यांना लहान मुलं खूप आवडायची, तर 1ली ते 4थीच्या मुलांना कोलगेट आणि डेंटल किट ह्याचं वाटप आम्ही आता महापालिकेच्या शाळांमध्ये करतो।